वेलकम टू मिनी ब्लॉग. तर तुम्हाला तर माहितीच आहे, मी नेहमीच तुमच्यासोबत किचनमधले म्हणा, शेतीचे, फॅमिलीचे ब्लॉग, ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग मी सगळं शेअर करत आले तुमच्यासोबत. पण आजचा आपला ब्लॉग जो आहे ना, तो थोडासा वेगळा आहे. सत्य घटनेवर आधारित आहे, सद्य परिस्थितीवर आधारित आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, आता विमान अपघात जो झाला त्याच्यामध्ये आपल्यातले किती लोक मृत्युमुखी पावलेले आहेत. म्हणजे लांब जर राहू द्या, आमच्या जर सांगोला तालुक्यामध्ये ना हातीत गाव आहे, तर तिथले एक जे आई वडील होते, पवार आहेत ना ते, तर ते त्यांच्या मुलाला भेटायसाठी ते लंडनला चालले होते. तुम्ही पण ते न्यूजमध्ये पाहिलंच असेल. तर किती ती एक्साइटमेंट असते, उत्सुकता असते की आपण आपल्या मुलाकडे जाणार आहे. किंवा त्या विमानातले काही प्रवासी असे पण असतील ना, जे आपल्या बायकोला भेटण्यासाठी चाललेत किंवा जे आपल्या फॅमिलीला भेटायला चाललेत. कुणी आई वडिलांची वाट बघते, पण त्यांना माहिती आहे का की त्या क्षणात पुढे काय वाढून ठेवलं ते. आता आपणच बघा ना, जोपर्यंत आहे तोपर्यंत हे तुझं माझं एकमेकांशी भांडण तंटा करत बसतो. पण माहिती आहे का क्षणात काय होणार आहे आपल्याला ते. पूर्वीची आपली लोक म्हणायची बघा, उद्याचं कुणी पाहिलं आहे, पण मला असं वाटतं की आत्ता क्षणाचं कोण पाहिलं आहे ना, क्षणात काय घडतंय आहे का अंदाज आपल्याला ह्या गोष्टीचा. आता कुणाला तरी त्यांच्या विमान प्रवासापैकी त्यांना कुणाला तरी असं वाटलं असेल का की हा सेल्फी आहे तो आपला शेवटचा सेल्फी असणार आहे, किंवा हा जो आपण आपल्या आईला मेसेज केला आहे तो शेवटचा असणार आहे असं. त्याच्यामुळे ना असं वाटतं की काही नाही बघा, आयुष्य ना काही बिनभरोशी झालं आहे आत्ता सध्या तरी. म्हणून मला असं वाटतं ना, जास्त काही नाही, पण जेवढा आहे ना आत्ताचा क्षण हा आपला शेवटचा क्षण आहे, म्हणून जगायला शिका, आनंदाने राहा, समाधानाने नांदा. आणि कुणाचं काही चुकलं, काही झालं, मोठ्या मनानं माफ करा आणि खरंच सुखासमाधानाचं आयुष्य जगा. विमान प्रवासातलीच काही लोक बघा, की ती नव्या उमेदीनं नवी स्वप्न घेऊन ते गेले असतील तिकडं, पण त्यांना माहीत होतं का त्यांच्यासोबत काय घडणार आहे ते पुढं. आणि विमान अपघात झाल्यानंतर सुद्धा घड्याळ, वस्तू, पर्स सगळ्या गोष्टी जागेवर होत्या. आणि जागेवर नव्हती ती फक्त आपली माणसं नव्हती. काय उरलं पाठीमागे सांगा तुम्ही. म्हणून मला काय वाटतं, त्यांची जी मागं स्वप्न आहे ती, त्यांचा आवाज आहे, त्यांची जी माणुसकी आहे ना, ह्या गोष्टीवरनं फक्त एवढंच लक्षात घ्यायचं की खरंच आयुष्य हे क्षणभर आहे, पुढच्या क्षणाची खात्री नाही आहे कोणाला. त्याच्यामुळे जे आहे ते आनंदाने जगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, मृत्यू हा अटळ आहे. काय, कारण तो कधी कोणाला चुकलेला नाही आहे, पण मृत्यूशिवाय रोज जगणं ना हेच खरं जीवन आहे. त्याच्यामुळे जे आहे जसं आहे आयुष्य समाधानात राहा, समाधानानं जगा. तुझं माझं अजिबात करू नका. आणि कारण आयुष्य, आपलं जीवन, जग बिनभरोशी झाले सगळं. शेवटी फक्त मी एवढंच म्हणेन की जे विमान तर ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव. आणि बाकी मग काय, ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत तेवढ्या आपण करायच्या. बाकी जी काळाची योजना आखलेली असते तिथं तर कोणीच काही बदलू शकत नाही. त्याच्यामुळे जे आहे जसं आहे ते ॲक्सेप्ट करा आणि आयुष्य मस्त आनंदाने जगत राहा.